श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून घेणार आहोत। आजची जी माहिती असणार आहे ती खास महाशिवरात्री निमित्त असणार आहे, पण आजचा संपूर्ण महाशिवरात्रीचा दिवस गेलेला आहे आणि मग आता नवीन काय हा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल। तर बघा, अतिशय महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याने महाशिवरात्रीचं व्रत हे केलंच असेल आणि महाशिवरात्रीचं व्रत हे एकादशी सारखं केलं जातं, म्हणजे सकाळ संध्याकाळ व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं। पण आता उद्या अमावस्या आहे, उद्या दर्श अमावस्या आहे आणि ही अमावस्या जी आहे ती सकाळी 8:55 सुरू होत आहे। तर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की मग उपवास कधी सोडावा किंवा मग उपवास सोडताना कुठले पदार्थ बनवावे कुठले नाही बनवावे हे प्रश्न पडलेले आहे। तर अगदी थोडक्यात ती माहिती तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला उद्या उपवास सोडताना मदत मिळेल। तर बघा, उद्या अमावस्या प्रारंभ 8:55 होत आहे, म्हणजे आपल्याला 8:55 आतच नैवेद्य पाणी करून घ्यायचं आहे आणि उपवास देखील सोडायचा आहे। आता नैवेद्य काय करायचा, तर उद्या दही भाताचं नैवेद्य आपल्याला भगवान शंकरांसाठी करायचं आहे। बघा, पोळ्याच्या दिवशी किंवा जी कुठली भगवान शंकरांची सेवा केली जाते तेव्हा दही भात आवर्जून केलेला असतो किंवा दही भाताचं लेपन शिवपिंडीवर केलं जातं। तुम्ही केंद्रातही कधी बघितलं असेल तर श्रावणामध्ये पोळ्याच्या दिवशी नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी शिवपिंडीवर दही भाताचं लेपन केलेलं बघितलं असेल। तर बघा, अशाच प्रकारे तुमचं प्रदोषचं व्रत असो, कुठलंही जे शंकराचं व्रत असतं ते नेहमी दही भातावर सोडायचं असतं। त्यामुळे उद्या तुम्हाला सकाळी थोडासा भात बनवायचा आहे आणि दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचा आहे। पण हा नैवेद्य कधी दाखवायचा, तर 8:55 आत तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपली जी काही सेवा असणार आहे, जसे की भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा, दुधाने, पाण्याने, पंचामृताने, जे तुम्हाला शक्य होणार आहे त्या गोष्टींनी तुम्ही अभिषेक करू शकतात। अभिषेक करताना तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात किंवा भगवान शंकरांची 108 जी नावं आहे आपल्या नित्यसेवेमध्ये ती नामावली म्हणून जरी तुम्ही अभिषेक केलात तरीही चालणार आहे, पण अभिषेक हा करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर जे काही तुमच्याकडे साहित्य असेल, बेलपत्र असेल, फुलं असतील, धोत्राचं फळ, फूल जे काही असेल ते अर्पण करायचं भगवान शंकरांना। आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे। अशा प्रकारे दही भाताचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण उपवास सोडू शकतो। आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडू शकतो की इतक्या सकाळी सकाळी कसं उपवास सोडणार। तर हे बघा, जर तुम्हाला दुपारी जर उपवास सोडायचा असेल तर हरकत नाही, तुम्ही दुपारी देखील सोडू शकतात, पण नैवेद्य जो आपल्याला दाखवायचा आहे तो मात्र 8:55 आतच दाखवायचा आहे। भलेही तुम्ही त्यावेळेस एक घास खाऊन घेऊ शकतात आणि त्यानंतर दुपारी तुम्हाला जे काही जेवण बनवायचं असेल ते तुम्ही बनवू शकतात। तर बघा, आवर्जून दही भाताचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे। आता टाईमही तुम्हाला अमावस्येचा कळालेला आहे, नैवेद्य कधी दाखवायचा, कशाचा दाखवायचा हे देखील समजलं आहे। आता उपवास सोडताना बऱ्याच विविध प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या जातात, जसं की वरण भात, एखादा गोडाचा पदार्थ, या सगळ्या गोष्टी केल्या जातात। आता त्यामध्ये देखील एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, आपल्याला कांदा लसूण त्याच्यामध्ये शक्यतो वापरायचा नाही। बघा, कांदा लसूण म्हटलं तर हे तामसिक अन्न म्हणून मानलं जातं, त्यामुळे जर तुम्हाला ते खायचं असेल तर खाऊ शकतात, हरकत नाही, पण नैवेद्यासाठी तुम्ही दही भात ठेवायचा आहे आणि दुपारी पुन्हा जर तुम्हाला नैवेद्य पाणी करायचं असेल तर नैवेद्यापुरतं तुम्ही कांदा लसणाविरहित स्वयंपाक करा आणि हवं तर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही नंतर त्यामध्ये टाकू शकतात, पण नैवेद्यासाठी मात्र उद्याच्या दिवशी तुम्ही कांदा लसणाचा वापर करू नका। त्यासोबतच मसुराची डाळ देखील बनवू नका। तुम्ही दुसरी कुठलीही डाळ बनवू शकतात, पण मसुराची डाळ उद्या तुम्हाला बनवायची नाही, ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता तुम्हाला उपवास सोडताना कशावर सोडायचा, नैवेद्य कधी दाखवायचा हे सगळं काही सविस्तररित्या समजलं आहे, काय बनवायचं नाही हे देखील समजलं आहे। आता काहींचा गुरुवारचा देखील उपवास आहे, जसं की काहींचे 11 गुरुवार चालू आहे, काहींचे कायमचे गुरुवार असतात, तर मग त्यांच्या समोर देखील हा प्रश्न आहे की मग उपवास सोडावा कधी। कारण जेव्हा आपल्याला लागून उपवास येतो तेव्हा कुठलं तरी एकाच व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं, त्यामुळे आता गुरुवारचं व्रत करावं की नाही करावं हा देखील प्रश्न आहे। तर ज्यांचं गुरुवारचं व्रत आहे त्यांच्यासाठी 2 प्रकारे तुम्ही करू शकता। तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दुपारी महाशिवरात्रीचा उपवास सोडून घ्यायचा आहे, पण उपवास सोडण्यापूर्वी जी काही तुमची गुरुवारची सेवा आहे, पूजा मांडणी आहे, ती तुम्हाला करून घ्यायची। वाचन वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्ही जो काही स्वयंपाक बनवला आहे तो तुम्ही खाऊन घेऊ शकतात, पण त्यानंतर मात्र रात्री तुम्हाला
फराळाचं घ्यायचं आहे, म्हणजे मग तुम्ही भगर खाऊ शकतात, खिचडी खाऊ शकतात, तुम्हाला फळं खायची असेल तर फळं खाऊ शकतात, कारण गुरुवारला आपण खिचडी भगर हे सगळं काही खातो. त्यामुळे जर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तशा पद्धतीने देखील करू शकतात. या व्यतिरिक्त अजून दुसरी पद्धत अशी की जेव्हा लागून उपवास येतो तेव्हा हा प्रश्न अनेकांना पडतो की आता करायचं काय. तर हे बघा, जर तुम्हाला रात्रीचं फराळ करायचं नसेल किंवा दुपारी उपवास सोडणं तुम्हाला कुठेतरी योग्य वाटत नसेल तर मग तुम्ही काय करायचं, जेव्हा तुम्ही भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य दाखवणार आहात तेव्हा थोडंसं पंचामृत, 1 चमचा पंचामृत खायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही फराळ करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. जी गुरुवारची पूजा मांडणी आहे ती देखील करायची आहे. कारण जेव्हा आपण पंचामृत घेतो तेव्हा जे पहिलं आपलं व्रत असतं ते त्या ठिकाणी मोडतं आणि त्यानंतर दुसरं जे व्रत आहे ते सुरू होतं. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात. तर बघा, दोनही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. जे तुम्हाला योग्य वाटणार आहे, जे तुम्हाला सोपं जाणार आहे ते नक्कीच तुम्ही करू शकतात आणि दोनही व्रताचं जे फळ आहे ते प्राप्त करून घेऊ शकतात. तर स्वामी भक्त हो, उद्या अमावस्या आहे. अमावस्येच्या बाबतीत देखील उद्या काय करायचं काय नाही करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. ते नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.